आल्यावर कठोर मनेही हवे होतात निरोपाचा क्षण आल्यावर. अध्यक्ष महोदय आणि वंदनीय गुरुजन वर्ग, मी तनुजा. आज आमचा निरोप समारंभ आहे. निरोप समारंभ म्हणजे या शाळेचा निरोप घेऊन आम्ही पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत जाणार आहोत. आम्ही या शाळेतून जातोय, पण या शाळेला कधीच विसरणार नाही. या शाळेमुळे, शाळेतील शिक्षकांमुळे मला जी काही कौशल्य प्राप्त झाली त्याकरिता मी तुमची ऋणी आहे. तुम्ही आम्हाला एवढे चांगले मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. वाटले नाही मला निरोप आपला घ्यावा लागेल, वाटले नाही मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेला विचार बाळाने भरारीला सिद्ध व्हावा लागेल. पंखात भरलेला विचार बाळाने भरारीला सिद्ध व्हावा. काही वर्षापूर्वी या शाळेच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपल्यासमोर निरोप देण्यासाठी उभा आहे. वाटले नाही मला निरोप आपला घ्यावा लागेल, वाटले नाही मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचार बाळाने भरारीला सिद्ध व्हावा. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडकी घडवतो, त्याचप्रमाणे याच शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला घडवले, आमच्यावर उत्तम संस्कार केले. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, आम्हीच तुमची जन्मदात्री पाखरे. सर्वांना नमस्कार, मी दिव्या रमेश वाघमारे. आज आमचा सेंड ऑफ म्हणजे निरोप समारंभ. आम्ही या शाळेतून जातो याचा आम्हाला खूप वाईट वाटत आहे. का इथली मजा मस्ती पुढे मिळेल की नाही हे माहीत नाही, पण आम्ही या शाळेला कधीच विसरणार नाही. इथली सर्व शिक्षक आणि इथले शिवाय माझे लहान मित्र मैत्रिणी सुद्धा आहेत. या शाळेला आम्ही कधीच विसरणार नाही, कारण या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला जसे कुंभार मातीच्या गोळ्यापासून मातीचं मडकं तयार करतात, तसे या सर्व शिक्षकांनी आम्हाला घडवले. या सर्व शिक्षकांना माझा मानाचा इयत्ता 7वीचा निरोप समारंभ आहे. तर इयत्ता 7वीची जी मुलं आहेत खरंच खूप गुणी होती. मग आपल्याला काय काय केलं पाहिजे, तर कॉम्प्युटरचं एक्झाम म्हणजे कॉम्प्युटरचे कोर्सेस केले पाहिजे. आपल्याला आता वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करून इंग्लिशचा जास्तीत जास्त आपल्याला कमांड आली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. स्वतःला तुम्हीच डेव्हलप करायचं. निरोप समारंभ म्हणजे दोन्ही भावना असतात. तुम्ही जाणार तुम्हाला आम्हाला वाईट वाटत असतं, पण दुसरा एक आनंद असतो की तुम्ही पुढे जाणार आणि आणखी शिकणार, तुमची प्रगती होणार. आई आणि गुरु हे असे असतात, आपल्याला ते राबवल्यावर वाईट वाटतं, पण आई आणि गुरु आणि वडील यांचे पालक यांची एकच इच्छा असते की तुम्हाला ते यावं. ती गोष्ट तुम्ही शिकायला घ्या की तुम्हाला येणारच असते, येतच असते. फक्त तुम्ही त्या आवडीनं शिकायचा प्रयत्न करत नाही. फक्त प्रत्येकाला आत्मविश्वास असला पाहिजे की मला ही येते, मी ही करू शकते, करू शकतो. त्यावेळेस ती गोष्ट किती पण आवडत अशक्य असं जगात काय सुद्धा नसतं. आणि तुमच्याही शब्दकोशात अशक्य हा शब्द नसलाच पाहिजे. तुम्हाला सगळं आलं पाहिजे. आणि यावर जे काय आपण शिकायला घेऊन ते मला आजच्या दिवशी तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला प्राथमिक शाळेमध्ये आईची माया मिळते. आम्ही खूप वेळा समजावून सांगतो आणि तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करतो, पण इथून तुम्हाला आईची माया मिळणार नाही. वडिलांचा जो मार्ग असतो तसा पुढचा मार्ग आहे. तर त्यासाठी तुम्ही शिस्तीचं पालन करायचं आहे. दुसरी गोष्ट, खरं बोलायचं आहे. खोटा कधीही बोलायचा नाही. एक खोटा लपवण्यासाठी तुम्हाला 1000 खोटं बोलावं लागणार आणि ते मग तुम्ही त्या जाळ्यामध्ये अडकतच राहणार. म्हणून नेहमी खरे बोलायचे. आपण नेहमी सुविचार सांगतो तर त्याप्रमाणे वागायचे. दुसरी गोष्ट, आई, वडील आणि गुरु या तिघांचा सन्मान करायचा आहे तुम्ही. निरोप देणे म्हणजे माझं तर असं मत आहे की नवीन सुरुवात, एक दुसरी नवीन सुरुवात. आज इथला तुमचा निरोप समारंभ आहे, पण जूनमध्ये तुम्ही नवीन शाळेमध्ये जाऊन नवीन सुरुवात करणार आहात. कॉम्प्युटरचे कोर्स असतात, थोडंफार ते लावा. सुट्ट्यांमध्ये वाचन करा. अजून ते आता पुढं जेव्हा तुम्ही 11वी 12वी नंतर तुम्ही काय करणार आहात हे आत्ताच ठरवा तुमचं ध्येय, आणि त्या मार्गाने तुम्ही वाटचाल करा. करा ते बाबा मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, किंवा मला एखादा IAS अधिकारी व्हायचं आहे, बरोबर आहे.
हे ठरवा, त्या दिशेने वाटचाल करा आणि मनापासून प्रामाणिक तळमळीने काम करा. उगी आई वडिलांना सांगते म्हणून त्यांनी करायचं पुस्तक आई वडिलांना काय काय मला असं उलट झालेलं असतं. आई वडिलांची भीती आहे. ते एक सांग करण्याचं काम. स्वतः आपल्या मनानं काम करा, अभ्यास करा. यापुढं मी तुम्हाला एवढंच सांगेन की सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आईवडिलांचा तुमचा आदर्श आहे, तुमचा प्रभाव गुरुजनाबद्दल तुमचं स्मरण राहिलं पाहिजे आणि आपल्या देशाबद्दल काहीतरी तळमळ आहे. देशभक्तीवर तुम्हाला तुमच्या मनामध्ये त्याची भावना निर्माण आहे. एकदा असंच सुभाषचंद्र बोस यांना ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना एकदा आपल्या भारतामध्ये लेखी परीक्षेला सांगितलं जातं, जे की ब्रिटिशच्या गव्हर्नमेंटकडून घेतली जाते. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं भाषांतरासाठी, इंडियन सोल्जर्स आर जनरली डिसऑनेस्ट. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, भारतीय सैनिक साधारणतः बेईमान असतात. असं त्याचं ट्रान्सलेशन त्या परीक्षार्थींना करायचं. तर ज्यावेळेस सुभाषचंद्र बोस यांनी ते वाक्य वाचलं त्यावेळेस ते परीक्षा संचालकाकडे गेले आणि म्हणले की हे वाक्य तुम्ही रद्द करा. त्यामुळे काय होतं, आमच्या भारतीय सैनिकांचा अवमान होतो. तर ते काय म्हणले, तर हा जो कोणी प्रश्न सोडवला नाही त्याला उंची पदाची नोकरी दिली जाणार नाही. सुभाषचंद्र बोस यांनी त्या आपल्या नोकरीचा आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा कधीच विचार केला नाही. त्याच ठिकाणी तो पेपर त्यांनी टारकन फाडून टाकला आणि परीक्षा हॉलमध्ये टाकली. याच्यातून काय तात्पर्य मिळतं आपल्याला, काय घेता येतं, तर आपल्या देशाबद्दल आपल्याला देशप्रेम पाहिजे. काय माझ्या स्वतःचा तुम्हाला अनुभव सांगतो. मी काही जास्त बोलत नाही. मी तिसरीला शहरात असताना शाळा चुकवायचं दप्तर घ्यायचं माझ्यानंतर परत 2 वर्ष काम केलं. ती पुढे आहे ना जलशुद्धीकडे आता सावळेश्वरला जलशुद्ध तिच्यावर काम केलं, पण शिकण्याची परिस्थिती तशी नव्हती. परत 2 वर्षांपर्यंत डेला लाच लागला आपला जंटला गेलो. आईचं मानाचं, वडिलांच्या मानाचं, आई वडिलांच्या नियमाप्रमाणे व्यवस्थित राहणं एवढं माझी